प्रधानजी आमचे प्रधानजी कुठे दिसेना? काय महाराज? प्रधानजी तुम्ही तर आम्हाला घाबरवले. महाराज मी तर तुमच्या मस्ती करत होतो. तसं तुम्ही कशाला बोलला आम्हाला? आमची तलवार कुठे? कशाला महाराज? लिंबू कापायला. काय? तलवारीने लिंबू कापणार? नाही तुमचे मुलगे कापणार. नको महाराज, क्षमा करा आम्हाला, क्षमा करा. आमचा घोडाही दिसेना. कशाला महाराज? तलवार आणि घोडेशिवाय राजांना शोभा आहे का? शोभा? कोणी शोभा महाराज? शोभा म्हणजे राजाचा मान व सन्मान. असे होय महाराज. मी दरबारात कॉमनमॅन हाजीर करतो. ते आपला तलवार व घोडा सुटून देतील. कॉमनमॅन हाजीर हो. महाराज किरण हो, महाराज किरण हो. जय श्रीराम कॉमनमॅन, जय श्रीराम. जय श्रीराम प्रधानजी, जय श्रीराम. कॉमनमॅन आपल्या दरबारात महाराजांचा तलवार व घोडा शोधण्यासाठी बोलवलेला आहे. महाराज तुम्हाला घोडा व तलवार कशाला लागत आहे? आम्हाला शिकायला जायचं आहे. महाराज तुम्ही शिकारी जाऊ नका. शिकारीला तुम्ही गेले तर पर्यावरणाची अन्नसाखळी मिळेल. अन्नसाखळी मिळाली तर पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो महाराज. पर्यावरण म्हणजे काय? महाराज मी सांगतो तुम्हाला पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरण म्हणजे सारखं ज्या पर्या असतात त्या जेव्हा वरण करतात त्याला पर्यावरण म्हणतात. पण त्या पर्यावरणामध्ये प्राणी, पक्षी, फुले, फळे, झाडे, झुडपे अशी विविध गोष्टी आहेत महाराज. असं होय. ओके पण महाराज आपण शिकारीला तर जाऊ शकत नाही. पण आता दरबाराचे पुढील कामकाजाचे नियोजन काय आहे? आज गणेश उत्सव आहे, आपण त्याची तयारी केली पाहिजे. मग महाराज मी माझ्या आधीने बघत आहे तर गणेश उत्सवाचा मुहूर्त चालतच आलेला आहे. आपण आता कोणता गणपती बसवायचा बरं? महाराज तुम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती बसवा. सर्व जगामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती बसवत आहे. नाही महाराज नाही. तुम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती बसू नका. त्या गणपतीमुळे तो गणपती जर आपण पाण्यात बुडवला तर पाण्याचे प्रदूषण होते पाण्याचे. तर तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास होईल त्यामुळे. होय महाराज कॉमनमॅन जे बोलतोय अगदी बरोबर आहे. आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती बसवलाच नाही पाहिजे. तो गणपती तुटत नाही पण तो गणपती पाण्यात बुडवला की विरघळत नाही. आणि जर विरघळला नाही गणपती आणि ते पाणी जर जनावरे पिले तर त्याला विविध आजार होऊ शकतात. आपण पर्यावरणपूरक म्हणजे शाडू मातीचा पर्यावरणपूरक गणपती बसवला पाहिजे. तो गणपती जर आपण पाण्यात बुडवला व ते पाणी आपण एखाद्या झाडाला घातले तर ती खतू म्हणून उपयोगी येऊ शकते महाराज. चला ठरले मग आपण शाडू मातीचाच गणपती आणायचा. आमची तलवार दिली आहे. आपण या प्रदूषणाला नष्ट करू. प्रदूषणाला नष्ट होईल. सैनिको या प्रदूषणाला घेऊन जा. घेऊन टाका. पण आता आपल्याला गणपतीच्या सुव्यवस्थेसाठी काही सामान लागणार आहे. ते आपले कशा प्रकारचे आणायचे? आपण सजावटीचे सामान प्लास्टिकचे आणू का? कारण ते जास्त काळ टिकते. नाही महाराज नाही. तुम्ही जर प्लास्टिकचे डेकोरेशनचे सामान आणले तर त्या प्लास्टिकचे विघटन होत नाही. आणि विघटनामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो महाराज. होय महाराज कॉमनमॅन जे बोलतात ते अगदी बरोबर आहे. आपण जर प्लास्टिकचे सजावटीचे सामान वापरले तर त्याचे विघटन होत नाही. त्याचे विघटन व्हायला शेकडो करोडो वर्ष लागतात. आपण जर पर्यावरणपूरक सजावटीचे सामान आणले जसे की केळीचे पानं, आंब्याचे पानं, फुले असे सामान पर्यावरणपूरक असते. ते सजीव सृष्टीला घातक नसतात. प्लास्टिकचे सामान जर आपण जाळले तर त्यामधून काळा धूर येतो जे सजीव सृष्टीला 100% घातक असतो. त्यामुळे त्वचेचे रोग होऊ शकतात. कॅन्सर सारखे अनेक भयंकर रोग होऊ शकतात महाराज. चला ठरले मग आपण आपल्या राज्यात प्लास्टिक बंदी करायची व कापडाच्या पिशव्या वापरायच्या.